सो गाईज आज आम्ही चाललोय केसर घ्यायला आणि आज आमची शिकारा राईड आहे, म्हणजे हाऊस बोट आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे कसं ट्रॅफिक पोलीस आणि हे आपल्यासारखं चलान वलान कट होतं ह्यांचं, आणि छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात, उगाचच पैसे घेतात असं आमचे ड्रायव्हर सांगत होते. ते म्हणत होते ह्यांना काय थोडेसे पैसे दिले की सेटलमेंट होते. तर त्यांचं असं मत असतं की युनिफॉर्म नीट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, आणि ते नसेल तर त्या ड्रायव्हरच्या एका म्हणजे वाईफची सीन सांगितला इथे की तिला जास्त काय कळत नाही, तर तिने ना तिला स्कूटी चालवता येते, तर ह्यांनी तिला स्कूटी दिलेली एक दिवस, आणि त्या स्कूटीवरनं जात होत्या ना, तर त्यांची चलान का कट केली माहितीये, त्यांनी सीट बेल्ट नव्हता लावलेला, आणि त्यांनी पण पैसे दिले कारण की त्यांच्या वाईफला काही एवढं माहिती नाही. आणि मग त्यांनी घरी येऊन ह्यांना सांगितलं, तेव्हा हे काय बोलतात माहितीये का, त्यांना विचारायचं ना तू उलटा प्रश्न की सीट बेल्ट कसा लावतात स्कूटीला, मला पण सांगा ना, मला माहितीच नाहीये कसा लावतात ते. असा सीन झालेला आणि सगळीकडेच तेच आहे. सो विषय नाही. आणि बेताब व्हॅलीला काल आम्ही गेलेलो, तर आता आम्ही चाललोय शिकारा राईडला, आणि आज दल लेक सुद्धा दाखवणार आहेत, त्यामुळे बघूयात आता. आणि केसर आज घेणार आहोत, त्यामुळे इथे खूप सारे फेक केसर सुद्धा मिळतात, जे 100 आणि 150 रुपये असतात. हे जे दिसतात ना तुम्हाला, हे ऍपल ट्रीज आहेत. आपल्या गाडीत पण एक आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि ह्याला आता ऍपल लागायला स्टार्ट होतील. पहिले फ्लावर्स येतील, मग ऍपल येईल. आणि आता ऑथेंटिक फेकवालं दाखवते, ऑथेंटिक नाही फेक. हे बघा, फेक असे रस्त्याला लावलेले आहेत, थर्माकोलचे बनवून लावलेत. आणि आम्ही इथे आता ऍपल ज्यूस पितोय. येस, सो मी बेताब व्हॅलीबद्दल सांगत होती तुम्हाला मगाशी. बेताब व्हॅलीला आधी काहीतरी वेगळंच नाव होतं, ज्याचं नाव मी विसरली आत्ता. आणि ते नाव कधी पडलं, जेव्हा तिथे सनी देओलचा बेताब पिक्चर शूट झाला तेव्हा. आणि चंदनवारी ही लोकेशन इतकी काय खास नाही आहे, त्याच्यामुळे तिथे न जाता तुम्ही आरू व्हॅलीला जावा, किंवा चंदनवारीला ना आम्हाला फसवलं, सो आम्हाला नक्की नाही माहिती ती कशी आहे ॲक्च्युली. बोलली ना आपल्या गाडीत पण आहे. हे बघा, हे आता ते घरी जाऊन लावणार ट्री. 500 रुपये वगैरेला मिळतं खोड. आपल्या इथे अजिबात येणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी घेतलंय आता त्यांच्या घरी लावायला. घरच्या रोपट्यामध्ये लावणार आहेत ते असं म्हटलेत, काय माहिती आता. हे जे आपल्याला दिसतात ते आहेत अक्रोड, म्हणजेच वॉलनटचे झाड. जब वो मर गए ना, आता आम्ही चाललोय बॅट फॅक्टरीमध्ये, जिथे बॅट रेडी होतात. नाही अशी त्यांनी लाकडं कापून ठेवलेली आहेत पर्टिक्युलर साईजमध्ये. किसी को नकली केसर पकड़ा जाएगा, उसका शॉप विल बी सीज्ड, शॉप सीज हो जाएगा उसका हमेशा की. तो पहचान कैसे करोगे, मैंने बोला पहली पहचान, जब आप केसर कहीं से भी बाय करने के लिए जाओ, टेक अ 1-2 पीस रैंडमली आउट हियर, पुट इन अ माउथ, च्यू इट बाय फैंटी. अगर आपको स्वीटिंग टेस्ट आया तो ये केसर नहीं है. अगर आपको बिटरिंग टेस्ट आया, आपकी टंग का कलर टर्न हो गया वहां पे येलो, तो पहली पहचान फिर हो गई केसर की. ओके. सेकंड प्योरिटी होती है जब हम केसर को देखते हैं, केसर वन साइड से ब्रॉड रहता है, अदर साइड से थिन, हेड एंड टेल इक्वल नहीं होता, स्नैक टाइप रहता है. ओके. क्या रहता है, स्नैक टाइप. थर्ड प्योरिटी होती है when we putting saffron in a water, either milk given same red color, no saffron, it turns color yellow in a water, it floating in a water in milk, it remains as it is red, as conscious red, color turns yellow, that is the real one. ओके. मैं दिखाऊंगा वही ऑल इन वन तरीका, आपको ज्यादा कंफ्यूज होने की जरूरत नहीं, ऑल इन वन तरीका दिखाएंगे, वाटर टेस्ट करेंगे. सो ते आम्हाला दाखवतात आता रियल सॅफ्रॉन कसं ओळखायचं. 3 things you get money back guarantee here. One is saffron, second is face medicine, saffron oil with saffron, third one is the shilajit.
Best way to chuck in a water. Okay. Want to leave it here. If given immediate color there, then it is not saffron. It turns color slowly yellow. It's floating in the water. Remains as conscious red. That is the real one. Can you make sure? Slowly देगा ये कलर है. तो केसर को आप घर में 10 से 15 साल तक रख सकते हो. इसको रखना है ड्राई प्लेस पे, ड्राई हैंड से यूज करना, गीले हाथ से टच नहीं करना. मिल्क के साथ पसंद नहीं खाना तो वाटर के साथ, कॉफी के साथ, टी के साथ, जूस के साथ, जो भी लिक्विड फॉर्म आपको पसंद है उसके साथ इसको ऐड कर सकते हो. अगर ये हमारी बेटी खाना चाहिए 7 to 8 स्टैंड्स खा सकते हो आप. इसी तरह किसी भी चीज में उसको ऐड कर सकते हो. इसमें भी है ना ऑलरेडी केसर डाल के रखा है. ये केसर का ही बना है. देखो ये कलर छोड़ना शुरू किया इसने. ये होता है बेटा सैफरन ऑयल विद सैफरन. ये केसर का तेल होता है. सैफरन ऑयल, ये मस्टर्ड ऑयल नहीं, ये ऑयल नहीं. ये लगता है जिनको खुदा न खास्ता पिगमेंटेशन होता है. 3500. इसमें से निकलेगा 20 ग्राम केसर. कितना? 20 ग्राम. तसाच येतो. मतलब ये तो बहुत ज्यादा हो गया. ऐसे होते फ्लावर जब भी आते हैं ना हमारी फार्म में होते फ्लावर ऐसे. फिर हमारी पूरी फैमिली जाती है 1 by 1 फ्लावर पिक करते हैं हाथों से. फिर इसमें से सैफरन को 1 by 1 रिमूव करते हैं हाथ से. बहुत स्लोली काम करना पड़ता है. इसको तो बहुत जमना पड़ता है. ऐसे बहुत सारा लेबर लगता है. पूरे साल इसमें लेबर ही लगता है. खुदाई करनी पड़ती है, जमीन को सॉफ्ट रखना पड़ता है, तब जाके कहीं. और देखभाल भी खतरनाक करना. देखभाल मतलब चूहे से रैट से बचाना होता है सीड को. उसके बाद में लोग लेते हैं ये चीज. ये भी सबसे जबरदस्त, सबसे बिंदास आइटम है ये. सो गाईज आम्ही इथे आलेलो केसर घ्यायला आणि त्यांनी आम्हाला हे खायला दिलेलं. त्याच्यातलं हे खूप भारी आहे आणि मस्त अशा वेगवेगळ्या गोष्टी. बदामाचं पण त्यांनी दाखवलं की आपल्याकडे जो बदाम असतो त्याच्यातनं असं ऑइल नाही निघत. आणि इथून त्यांनी काढून दाखवलं. हा बघा बदाम पूर्ण त्यांनी क्रश केलाय. नाही रे ना तो क्रश केलाय पूर्ण. आणि मग असं जे केसर त्यांनी दाखवलं ते तुम्ही बघू शकता. प्रॉपर कलर आलाय आणि अजूनही केसर त्याच्यावरती तरंगतच आहे. हे रिअल वाला आहे असं ते म्हणतात आम्हाला. प्लस मी ऐकलं होतं की हे जे पानं असतात ना असं क्रश करायचं. आपल्या हातांना कलर नाही लागत. म्हणजे हे खूप हे असतं ऑथेंटिक आणि रिअल केसर. सो ह्यांचं फार्मिंग आहे असं ते म्हणतायत. आणि ऍक्च्युली असावं पण मागच्या साईडला त्याच्या फोटोज व्हिडिओज मध्ये आहेच खरंच. आणि जाता है ना आप ही यहाँ से अगर घूम रहे होते आप बोलेंगे चलो इधर घूमते हैं थोड़ा सा. तर गाईज आता आम्ही नाही बोलून 9-10 हजाराची मस्त अशी शॉपिंग केलेली आहे. हा 17 ह्याचे मिळून 17 आणि माझे एकटीचे मिळून काहीतरी 9:30 का 9 झालेत. आणि आता आम्ही हाऊसबोटला एंटर होतोय आणि मग होणार आहे शिकारा राईड. सो असं तुम्ही बघू शकता. इथून तुम्हाला पिकअप करतात या पॉईंटवरनं आणि मग त्या पर्टिक्युलर आपल्या ज्या काय हॉटेल असतील हाऊसबोट त्याच्यामध्ये जाऊन ठेवतात आपल्याला. आणि मग 1 तासानंतर आपली राईड वगैरे असते. 1 तासाने आपण घेऊ शकतो किंवा इन्क्लुडिंग पण घेऊ शकतो. हे सगळं आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग असते आणि ही फ्री आहे आपल्याला. सो आता बघूयात. आणि इथे 1 तासाच्या वरती जर तुम्हाला राईड घ्यायची असेल तर 1000 नाही 1 तासाचे काहीतरी पैसे असतात त्यांचे पर्टिक्युलर ते घ्यायला लागतात. असं इथे सगळं कॉफी चहा सगळं मिळतं आणि प्लस फूड वगैरे सगळंच मिळतं. म्हणजे मी खूप व्हिडिओजमध्ये बघितलंय की अरे पण सांगू देत ना मला. हा ब्लॉग बनवायचा आहे. दोघी एकाच ब्लॉग मध्ये दिसतो म्हणून थांबलोय मी. तो पॉइंट कसा आहे बघितलं. मला हे नाही करून देत कसा प्रत्येक वेळेस. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या हाऊस बोट मध्ये. सो
बघूया तिथे बघा आम्ही पोहोचलो आहे आमच्या हाऊसबोट मध्ये. ऍक्टिंग करतो माझी डबल टेलिकास्ट रिपीट केली. चला आम्ही चाललोय बोटीत. बापरे बापरे बापरे. ये आपका बेडरूम. ओके थँक्यू. वॉशरूम भी अंदर. वॉशरूम इथे कांच वाला. ओके ये तो भाई कुछ अलग ही है. अरे बाप रे वो भारी. हे कुछ अलग ही आहे रे. काहीतरी भारी हे करतोय म्हणजे एक्सपिरियन्स करतोय आपण इथे राहून. मस्त. इथून व्ह्यू हाय. काय म्हणली मला ब्लॉग मध्ये मगाशी तू? काय बोलली? काहीतरी बोललीस ना. हा मी ह्याच्या ब्लॉग मध्ये बोलली ना की आम्हाला त्या नाशिककरांनी सांगितलं एवढंच आहे, काही उपयोग नाहीये, घाण पाणी आहे. पण मला तर खूप सुंदर वाटलं हे लोकेशन आणि वर्थ इट पण आहे. म्हणजे इतका छान व्ह्यू आपल्याला एन्जॉय करायला मिळतं. प्लस ती राईड मिळते. राईडमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप गोष्टी आहेत. सो आता आम्ही आलो आहे पटकन, तर आवरून घेतो आधी आणि मग चेंज वगैरे करून खाली जाणार आहे ती राईड घ्यायला. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. विशाल शीला गेला होता आणि आता तिथे फ्लश नीट चालतच नाहीये. कसा आहेस मित्रा? कसा आहेस? अरे कसा आहेस विशाल? हे टॉवेल ओल्लेत. ओले इथे जर तो येणं कोणा साप आल्यावर त्याच्या आधी काय झालेलं ते सांग ना. अँडाकोंडा काही बोलते. गबच काही चुरण बोलतो इथे. अँडाकोंडा अंडा आला तर असं बोलायचं. असं बोललो एनाकोंडा हंडा. एवढा खोटारडा माणूस आयुष्यात कधी नाही. गबरा तू बोललास काय नाही, त्यांना ते पटणारच कारण मी असं इलॉजिकल काय बोलतच नाही आतापर्यंत ब्लॉग मध्ये, कळलं का? ऍक्टिंग करतोय. सो गाईज मी आता हे आउटफिट वेअर केलेलं आहे बिकॉज मला ते बुमरो वरती रील काढायचे म्हणून आणि थोडं वेगळं पण जरा फोटोज पण वेगळे येतील म्हणून हे मी घेतलेले. सो बेसिकली ही आहे शिकारा राईड आणि ही दल लेकमध्ये केलीच जाते. म्हणजे काश्मीरची खासियत आहे. जर टुरिस्ट लोक इथे येतात तर त्यांनी हे नाही केलं, मिस केलं तर इनकम्प्लीट राहिल्यासारखं होतं. त्यामुळे ते नक्की येतात इथे. काय 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 घेऊन येतात. आता मला घेऊन देणार आहे ना. आता दिलं ना. बरं काय घेऊन दिलंस? कानातलं. कोणतं? आता रूम आधी बघू शकता की हे मी आल्यापासून हेच रूम मध्ये नेऊन ठेवलं ते. कॉन्फिडंट. खोटं बोलणं याला म्हणतात कॉन्फिडंट. आता आम्ही फ्रूट प्लेट घेतोय गाईज आणि फ्रूट प्लेट आपल्याकडे 30 रुपयाची असते, ह्यांच्याकडे 250 रुपीजची आहे. क्या डालने वाले हो ऐसा? फ्रूट आएंगे मिक्स. ये क्या है? मस्ती मेलन यहाँ का फेमस. मस्त मिलन. हाँ यहाँ का फेमस फ्रूट. म्हणजे आपलं काय? तरबूज. यहाँ का फेमस है वो, समझा? तरबूज नहीं घाबरतो है, काय मस्ती मेलन है. विशाल घाबरतो काय? ये हो गया गोवा. विशाल हसतो काय? घाबरतो काय? पैसे नाही घाबरले. अच्छा. मला वाटलं तुला भीती वाटली. हा भीती तर वाटते एवढे पैसे नाही. ये हो गया गोवा. अच्छा अच्छा ये हो गया अच्छा. एप्पल. ग्रीन एप्पल. हाँ देखो ये कितना मीठा है मैडम, पहले ट्राई करो मैम. थैंक यू. थैंक यू. इनका शिकायत. ये आपका फ्रूट चाट मैडम रेडी. थँक यू. सो गाईज आम्ही आता निघतोय इथून आणि काहीतरी लोकललाच फिरणार आहे बिकॉज आमचा दूधपत्रीला जायचा प्लॅन होता जो फ्लॉप झाला कारण की काल रात्री अचानक अशी रात्री 12 नंतर असं तब्येत बिघडली आणि 4-5 वेळा उलटी वगैरे झाली, थोडं कणकणी आली म्हणून मग आम्ही ते म्हणजे तो प्लॅनच स्किप झाला कारण की खूप जास्त सकाळी हे होत होतं. इवन आता पण थोडंसं होतंय
आणि एकदम अचानक झालं सगळ्या गोष्टी. मला काहीच नव्हतं होत, म्हणजे काल एकदम बरी होती आणि तिथे जायला पण रेडी होती. बट ठीक आहे, आता दूधपत्री राहिली ती कधीतरी नेक्स्ट इयर वगैरे करू. आणि आता काहीतरी खाऊ थोडंसं बाहेर, कारण मी काहीच नाही खाल्लं इथे, अजिबात टेस्टलेस सगळं होतं म्हणून. मग बघू आता काय होतंय. आणि आज जाणारे गपचूप घरी, त्याच्यामुळे आत्ता चाललो आम्ही एअरपोर्टला थोड्या वेळाने. म्हणजे 6ची फ्लाईट आहे आणि आत्ता वाजलेत 12. सो इथे जास्त चेकिंग असते, मग 2 तास आधी 3 तास आधी असं जायला लागतं. तर बघूयात आता, चलो. गाईस तुम्ही बघू शकता आज एकावर एक कपडे चढवलेले आहेत. बिकॉज 15 kgच्या वरती आपलं जाऊ नये म्हणून. आणि खूप सारी शॉपिंग झाली इथे. आणि हे एवढं जाडं जॅकेट मी घातले, त्याच्या आतमध्ये एक टॉप आहे आणि जीन्स तर 3 आहेत. चलो.